नमस्कार. आज मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे की प्रयत्न करणं केव्हाही चांगलं. अपयश आले म्हणून खचून जाऊ नये. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्नांती परमेश्वर. सांगायचा मुद्दा हा एक छोटीशी गोष्ट आहे एका साधूची. एक गाव होतं. त्या गावामध्ये काही साधू राहत होते. ते जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा तेव्हा त्या गावात पाऊस पडायचा. आणि ही गोष्ट गावकऱ्यांना जेव्हा कळाली तेव्हा ते सुद्धा अचंबित झाले की साधू नाचतात त्यावेळी पाऊस पडतो. आणि असंच हे बऱ्याच गावातून पेरलं गेलं. सगळीकडे सांगण्यात आलं की साधू नाचतात त्यावेळी गावात पाऊस पडतो. म्हणून आपल्यासारखी काही 4 मुलं होती ती त्या गावात गेली भेट द्यायला, साधूंना बघायला की कसं बाबा हे साधू नाचतात तेव्हा पाऊस कसा काय पडतो. ते गेले आणि साधूंना बोलले की तुम्ही जे बोलताय ते खोटं आहे की तुम्ही नाचल्यावर पाऊस कसा काय पडतो. आता आम्ही नाचतो, बघूया पाऊस पडतो काय. ती मुलं नाचायला लागली. त्यातला एक मुलगा जवळजवळ अर्धा तास झाला नाचत होता, पाऊस काही पडला नाही. दुसरा तब्बल 1 तास नाचत होता, पाऊस काही पडला नाही. अशीच ती 2 मुलं उरलेली होती, ती सुद्धा नाचली पण पाऊस काही पडला नाही. शेवटी साधूंची वेळ आली. साधू नाचायला लागले, नाचत राहिले. सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली, पाऊस पडला नाही. साधू नाचून देखील सुद्धा. शेवटी जसजशी रात्र झाली तसतसे ढग गरजू लागले आणि साधू हे नाचतच होते, त्यांनी प्रयत्न सोडले नव्हते. ढग गरजू लागले, पाऊस पडू लागला. तेव्हा जाऊन साधू थांबले. मित्रांनो, सांगायचा तात्पर्य हा की साधूंचा मुळात गावकऱ्यांचा साधूंवर विश्वास होता. साधू नाचायचे म्हणून पाऊस पडत नव्हता, तर साधू तोपर्यंत नाचायचे जोपर्यंत पाऊस पडत नाही. म्हणजे आपण प्रयत्न करत राहणं केव्हाही चांगलं. अपयश येईल ती पुढची गोष्ट, पण प्रयत्न करणे केव्हाही चांगले. त्यामुळे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.